पण लावण्याचा उद्दिष्ट असं आहे का आपल्याला बघा ऑक्सिजन जे कमी पडतो त्यावेळेला वृक्षाची सावली हवा याची गरज भासते, म्हणून या संस्थेने चांगला या ठिकाणी काम आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्याला दाद द्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। आणि खरोखरच आपल्याला झाडाची आवश्यकता आहे, कारण का ऑक्सिजन आपल्याला कमी मिळतो त्याच्यामुळे म्हणून शिवस्वराज्य संघर्ष संस्था बापगाव देवरुंगपाडा आयोजित हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम याच निमित्ताने केला आहे की आज ही वृक्षारोपणाची सवय प्रत्येक जी मंडळ आहेत, बचत गट आहेत, सार्वजनिक एकत्रित येणारी मंडळी आहे, यांनी वृक्षारोपण केलं पाहिजे आणि त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय। भारी नारू कुठला का छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री पंढरीनाथ भगवान की जय। शिवाजी महाराजांच्या समोर ते क्रांतीचं करावी। छत्रपती शिवाजी महाराज की वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। ज्या कार्यक्रमाचे आगाज किंवा संकल्पना आमच्या शिवस्वराज्य संघर्ष समितीचे सदस्य परम आदरणीय श्री सुभाषजी गोडे यांच्या संकल्पनेतून आणि या संस्थेच्या सर्व सदस्य ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीनं हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आयोजित करत आहोत। उपस्थित सर्व पाहुण्यांचे संस्थेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो। आणि आपल्याला माहित आहे की आपल्याकडे आता कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललेलं आहे, त्यामुळे हिरवं जंगल कमी होत चाललंय, त्यामुळे प्रदूषण, वाढलेलं तापमान, पावसाची अनियमितता या सगळ्या गोष्टींना कारण एकच आहे की आपण झाडं लावायची बंद केली आहे। आम्ही नेहमी सांगत असतो की आपण आपल्या शरीरातल्या अंतर्गत अवयवांना कार्यक्षम बनण्याकरता ऑक्सिजनची आवश्यकता असते। हा डॉक्टरांचा विषय। आपण हवा घेतो पण त्या हवेमध्ये ऑक्सिजन किती आहे हे आपल्याला माहित नाही। ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी असल्यामुळे कुणाच्या किडन्या खराब व्हायला लागल्या, कुणाचं हार्ट काम करायचं कमी झालंय, कुणाच्या मूत्रपिंडाची प्रॉब्लेम वाढ, हे सगळे कारण एकच कारण आहे, ते म्हणजे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी। म्हणून आपण या संस्थेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक नेतृत्वाच्या वतीनं या ठिकाणी सुंदर असा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या प्रांगणामध्ये आपण संपन्न करत आहोत। तेव्हा या ठिकाणी आपल्या या उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले परम आदरणीय श्री आमचे जगनशेठ पाटील इताडे सरपंच आणि भाजपचे प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आहे, त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे। संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमच्या देवरुंग गावातील परम आदरणीय श्री बालरामजी गोडे, माजी उपसरपंच देवरुंग गाव ग्रामस्थ यांचं सुद्धा आम्ही या संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत। या उक्तीनुसार आपण जीही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा शिवस्वराज्य संघर्ष संस्था देवरुंगपाडा आणि बापगाव यांच्या वतीने हार्दिक पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो। प्रथम या ठिकाणी दीपक प्रज्वलन केलं जाईल। मी विनंती करतो आमचे परम आदरणीय श्री जगनशेठ पाटील मुक्काम इताडे, परम आदरणीय श्री बाळारामजी पाटील मुक्काम देवरुंगपाडा आणि एकनाथजी दळवी यांना विनंती करतो आपण इकडे यायचं आहे आणि दीपक प्रज्वलन प्रथम करायचं आहे। या फेडोनी अविवेकाची काजळी, मी विवेक दीप उजळी, ती योगिया दिवाळी निरंतर।
इथे जे पेटवलेले दीपक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ते क्रांतीचं दीपक आहे आणि या क्रांतीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या संकल्पनेमध्ये असणारं राष्ट्र उभं करण्याकरता त्यांचे बाळारामजी गोडे यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी प्रदान करावे. छत्रपती शिवाजी महाराज की. एक प्रतिमेला धर्मवीर शंभूराजे महाराज की जय भवानी. आणि त्याचबरोबर राजू गोडे यांना मी विनंती करतो, ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि पुष्प समर्पित करायचे आहेत. परम आदरणीय श्री किशोरजी गायकवाड यांनाही आम्ही विनंती करतो, आपणही यायचं आहे आणि पुष्प समर्पित करायचे आहेत. मला आदरणीय श्री जितेंद्रजी केने उद्योजक तोरुंगाव यांनाही विनंती करतो की आपण या. मला वाटतं सर्वांनीच या आणि देवाला छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे दैवत आहेत. सर्वांनी एक एक पुष्प आपल्या श्रद्धेचं, आपल्या समर्पणाचं, आपल्या निरपेक्ष कार्याचं फुल या आणि संकल्प करूया पुन्हा एकदा की जी झाडं आपण लावणार आहोत मी या ठिकाणी संस्था देरोगाव आणि आज या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण या भामगाव क्रीडा शिव छत्रपती क्रीडा या मैदानावरती होत आहे. एक अशी चांगली भावना आणि या आमचे देरोगावचे हरिभक्त पारायण कीर्तनकार देवराज महाराज केने यांच्या माध्यमातून जेणेकरून पोरांना चांगले प्रोत्साहन भेटेल आणि पोरा चांगल्या कार्यक्रमाचे उपक्रम चांगले राबवतील. मी सर्व देवरुख ग्रामस्थांना आणि शिवशक्ती ग्रुपला धन्यवाद देतो. एवढे बोलून धन्यवाद. आपल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण करून घेऊया. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. इकडे बघा. आमच्या शिव स्वराज्य संस्थेचे आणि समर्पित कार्यकर्ते त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आदरणीय श्री बाळाराम गोडे थोडा थांबा ना, थोडा बाळाराम गोडे यांचा अतिशय मेहनत करतात संस्थेकरता. त्याचबरोबर संस्थेचे सदस्य उमेशजी केने यांनाही आम्ही विनंती करतो, इथे आलेले श्री राजूजी गोडे यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करायचा आहे. वडील आदरणीय श्री एकनाथजी दळवी यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेचे सदस्य जितेंद्रजी केने यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी एकनाथजी दळवी यांचा सन्मान करावा. यांचाही सन्मान या ठिकाणी सुभाषजी गोडे या सन्मान करा. गायकवाडजींचा जाता एक एक गोष्ट लावा, म्हणजे आपलं ज्या कामासाठी आलोय एक एक गोष्ट लावा, तुम्ही आपलं काम करतो. सगळ्या रेडी. जय शिवराय.
स्वराज्य संघर्ष समिती बापगाव देवरुंगपाडा यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपणाचा कार्यक्रम. वृक्षाशिवाय जीवन नाही, वृक्ष हे जीवनच आहे. ज्या वृक्षाने आपल्याला त्याच्या मुलापासून, फलांपासून, पानांपासून खोडापर्यंत माणसाच्या जीवनाला समर्पित केलेले. मनुष्य जीवनात वृक्षाचं महत्व आहे तेवढं कशाचंच महत्व नाही. म्हणून या सकल हिंदू धर्माने या वृक्षालाच परमपूज्य दैवताचं स्थान दिलेलं आहे. अशा दैवताचं रोपण करून या देव विचारांची वाणी गगनापर्यंत पोहोचावी आणि हा परिसराला सुजलाम सुफलाम मलयते शीतलाम करण्याचा प्रयत्न या संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यांच्या विचारांना मी निश्चितच मानवंदना देतो आणि भविष्यात या संघर्ष समितीने सदविचारांचा, सद्मार्गाचा अनुसरण करून या परिसराला योग्य ते देण्याचा प्रयत्न करावा हे मी शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा शिवरायांचा गजर करून आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तसे आपले माऊली देवराजी महाराज, सुभाषजी गोडे या सर्व आणि त्यांचे सर्व सहकारी यांना पुन्हा एकदा ग्रामपंचायत बापगाव देवरूंच्या वतीने धन्यवाद देऊन आपला कार्यक्रम यथोचित मार्गाने आपण संपन्न करावा अशी ग्वाही देतो. भारी नारू कुठला का मला भारी काका आहे ना काका काका या इकडे वृक्षातल्या वासुदेवाची प्राणप्रतिष्ठा चालू आहे इथं. सर्वांनी हात लावा. या ना तुम्ही पण. जा 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 या ना सर. आपलं या पुढे या ना या. ये ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पावडा ना कर. पावडा ना. तो मागे आलो आलो. या. काय झालं तुम्हाला आपल्याला इथे बोलवा. पाणी हळू हळू सावकाश कर सावकाश कर. नाश्ता आहे, नाश्ता घेऊन जा. हे ते कचरा होता बस गाडीत पाणी. काय करा माहिती तो घेऊन मग पूर्ण योग येता या इथे पाहुणे आम्ही काय सवले ना पुढे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आपण उलटा आपण ना विद्याला बरोबर माहिती आहे बघ. ये ना आता कुठं होता एक पडू ये लवकर एवढा औषध आपण बाईक
जनतेला कशा प्रकारे आपण सांगू? वृक्षारोपण ही आपल्यावर भगवंतानं टाकलेली एक जबाबदारी आहे. भगवंतानं आपण जिवंत राहावं म्हणून झाडांची निर्मिती केली आहे. मग त्या झाडांची देखभाल कोण करणार? म्हणून आपण आपल्याला मरताना जर 5 झाडं लागत असतील, जगणाऱ्या माणसांनी किमान 10 झाडं लावली पाहिजेत. 5 झाडं स्वतःसाठी आणि 5 झाडं देशासाठी लावली पाहिजेत. कारण आज हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण एवढं कमी होत चाललंय की लोकांच्या किडन्या सुजणं, लोकांच्या ऑर्गन्स खराब होणं हे प्रकार वाढत चाललेले आहेत. म्हणून शिवस्वराज्य संघर्ष संस्था बापगाव देवरुंगपाडा आयोजित हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम याच निमित्ताने केला आहे की आज ही वृक्षारोपणाची सवय प्रत्येक जी ही मंडळं आहेत, बचत गट आहेत, सार्वजनिक एकत्रित येणारी मंडळी आहेत, यांनी वृक्षारोपण केलं पाहिजे आणि त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रत्येकाने किमान 10 झाडं लावली पाहिजेत ही एक भावना अंतःकरणात ठेवून आमच्या संघर्ष संस्थेच्या वतीनं हा सुंदर असा उपक्रम राबवला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आमच्या संघर्ष संस्थेच्या सर्व सदस्यांचे हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. यात उपस्थित झालेले सर्व बाहेर पाहुणे मंडळी यांचे सुद्धा आम्ही हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारचे चांगले राष्ट्रोपयोगी धर्मोपयोगी जे उपक्रम आहेत हे परमात्म्याने आमच्याकडून करून घ्यावे ही माझी भगवंताला विनंती आहे. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर बोलो सियावर रामचंद्र की पवन सूत हनुमान की जय श्रीराम. झाडं लावतो तर त्यानंतर त्यांच्याकडे लक्षच देत नाही. त्यासाठी आपण नंतर पण आता दिवसेंदिवस आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो, फोटो आणि व्हिडिओसाठी फक्त झाडे, यासाठी प्रत्येकाने झाड लावून झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना प्रत्येकाने राबवली पाहिजे. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाकरता जय मल्हार आदरणीय श्री डॉक्टर अभिजितजी पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचा हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात हातला झाडाला त्या साईडला टाकतो. राणे सगळे उभे राहता. बोला बोल बोल. इकडून असं नाही असं होते कमान घेतले पायाच्या दोन बाकी आहे ना. मी घेऊन पण झाले थांबा मी जातो. सुरत कुठे आले पाणी जास्त आहे ना थोडीशी तुम्ही द्या तरी चालेल. दोघे द्या. वृक्षारोपण आपण जो केला जातो हा केला जातो आणि जनतेला त्याच्याबद्दल आपण काय सांगणार आहे? शिवस्वराज्य संस्था बापगाव देवरुंग आणि यांच्या सौजन्याने आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी तुमच्या गावच्या सरपंच, देवरुंगावचे माजी सरपंच, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार देवराज महाराज आणि तसे सर्वच माझे सहकारी या ठिकाणी आहेत. सर्वांची आता नावं घेत नाही मी, पण वृक्षारोपण लावण्याचं उद्दिष्ट असं आहे का आपल्याला बघा ऑक्सिजन जे कमी पडतो त्यावेळेला वृक्षाची सावली, हवा याची गरज भासते. म्हणून या संस्थेने चांगलं या ठिकाणी काम आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्याला
दाद द्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. आणि त्यांनी सतत असेच चांगले कार्य शिवस्वराज्य संस्थेने माध्यमातून चांगली कामं या विभागात, या गावात, या ग्रामपंचायतमध्ये करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि नुसतं वृक्षारोपण लावून चालणार नाही, तर अनेक आपल्याला या विभागामध्ये कार्य करायचे आहेत, कारण तर फार मोठी उणीव आहे. आणि आपण सर्वांनी आज या ठिकाणी शिवस्वराज्य संस्थेने जो काम केलेलं आहे वृक्षारोपणाचा, या ठिकाणी चांगल्या प्रकारची उपस्थिती पाहिजे होती, परंतु पाऊस असल्यामुळे काही लोक येऊ शकलेले नसतील. तरीसुद्धा कमी लोक असली तरी आमचे या ठिकाणी आम्ही देतो का हजारोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला आम्ही माणसं उपस्थित करण्याचं काम करू अशी मी शिवराज्य संस्थेला शब्द देतो. कारण आम्ही तुमच्याच बरोबर आहोत. तुम्ही चांगल्या प्रकारचं कार्य करत राहा, आम्ही तुम्हाला साथ देऊ अशी मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. का खरोखरच जे वृक्षारोपण लावण्याचा कार्यक्रम लावले हो चांगल्या पद्धतीचा आहे ना, खरोखरच चांगला आहे ना. आता आमच्या वापरे मामा भरपूर काही सांगितलेलं आहे ना, मी आता जास्त बोलणार नाही काय, पण खरोखरच आपल्याला झाडाची आवश्यकता आहे. कारण का ऑक्सिजन आपल्याला कमी मिळतो, त्याच्यामुळं आपल्याला खरोखरच झाडाची लागवड करायलाच पाहिजे. आम्ही आमच्या गावात गेल्या वर्षी 2-3 वेळा आम्ही लोणारला वृक्षारोपण कार्यक्रम केला आम्ही, पण त्याच्यातली किती जगल्यात झाडं, थोडीफारच जगल्यात, जास्त नाही जगली. कारण का त्यांची पण काळजी घ्यावी लागते, तरच ते झाडं जगतात. खरोखरच भरपूर तुम्ही लावा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित पटेल. जय मल्हारनगर या विभागामध्ये मी गेल्या 6 ते 8 वर्षापासून कार्यरत आहे. माझी जन्मभूमी जरी नसली तरी ही माझी कर्मभूमी असल्यामुळे त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होणं हे स्वतः माझंसुद्धा एक कर्तव्य आहे. या विभागातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला मी वेगवेगळ्या प्रकारे सेवेदानाचं कार्य करत असतो, पण त्याचप्रमाणे आपल्याला वृक्षारोपणाचा आज जो शिवस्वराज्य संस्थेने कार्यक्रम केलेला आहे तो त्याचा खूप अभिमान वाटला पाहिजे. कारण की या कार्यामुळे आज आपण बघतच आहोत, गेला 1 महिना किती जास्त प्रमाणात ऊन होतं, जूनलाही लागला तरी पण पाऊस येत नव्हता, आणि आत्ता पाऊस आला तर तो धो पाऊस आलेला आहे. त्याच्यामुळे निसर्गाचं पूर्ण चक्र बिघडलेलं आहे. आणि जर हे चक्र आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला निसर्गाची निगा राखणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणं खूप गरजेचं आहे. आणि आजचा हा जो उपक्रम आहे हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. आणि असेच जे काही उपक्रम आहेत त्या शिवस्वराज्य संस्थेच्या मार्फत होत राहावे आणि माझा त्याच्यामध्ये नेहमी सहभाग असावा अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. उद्योजक भगवानजी केने यांना विनंती करतो आपण 2 शब्द करा. आज या ठिकाणी वृक्षारोपण जो कार्यक्रम केलेला आहे असं दरवर्षी आपण चालू करूया. आणि वृक्षारोपण जर लावला तर पाण्याचा पण चांगला सुरू असतो. पाणी जर झाडं लावले तर पाणी पडत नाही असा विषयाचा याचं हे आहे. त्याच्यामुळे एवढं बोलून संपत समर्पण आणि त्याग हा तुळशीचा वृक्ष आपल्याला शिकवतो. तेव्हा आम्ही हे तुळशीचं प्रतीक आपल्याला देत आहोत. आपण त्याचा स्वीकार करावा. जय शिवराय. जय शिवराय. ताईंना सुद्धा सरपंचांना आम्ही विनंती करतो. जय शिवराय. संस्थेच्या वतीनं डॉक्टर जैन रमेशजी खाली जरा जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळी इंग्रजांनी आपली काळजी घेतली, आपल्याला गावठाणं ठेवली, गुरुचरणी ठेवल्या. आणि हे आता स्वातंत्र्यानंतर आम्ही ज्यांच्या रक्षक ज्यांना मानतो त्यांनी आमच्या गुरुचरणी काढून घेतल्या आणि गावठाणं मग काढून घ्यायचे मागे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोठा दांड लाव, लाठी लाव. जास्त
सगळी केलेली आहेत कामं. ये फोटो चाल ये कसं चालणार ठेव ते फावाडे आपण या पुढे या थोडं फोटो काढू नाही तुम्ही पुढे उभं राहा उभं राहा ना उभं राहा बघू त्याला नंतर आणि नंतर तू एकदा झाड तुटला जीव तुम्ही टायमावर येतात सांगायला अगोदर कुठं भावली फावली कुठे भेटली फावली पावरा दर्शन ती बारीक बारीक झाडं लावायला. चलो या आहे इकडे पाणी नाही थांबलं नाला तर इकडं निघून गेलं झाडाचं पाणी थांबलं. बस झाली ना त्याला पाण्यात का गेलो बोलता या विजयाने तोरला बारीक पोरा कोण देऊन टाका पुरस्कृत भूसंख्येने पुरस्कृत सेरेमनी ग्रामपंचायत मध्ये आपल्या नाही सगळ्याच ग्रामपंचायत आम्ही चनीमनी एकाच ना घ्या घे ना please, मला मिळालं पाहिजे. आल्यावर झाडाला चनीमनी गाव त्याचा पण धंदा झाला बिचारा तुम्ही बोला जेवण नाही भेटणार का मन नको मन नको डायबिटीस डायबिटीस ते बारीक कोणतं कोण खातं समजा नाही ना बाजूला